तिथे त्रासलेले आहेत. आता करायचं काय, त्यांचा उद्धार कसा आहे, आणि तिथून मग 6वा स्कंद सुरू होतो. म्हणून 5वा जो स्कंद आहे हा आपल्या श्रद्धेचा चेक पॉइंट आहे. जसं की ते लोक विमानाने प्रवास करतात, ज्यांनी केला असेल त्यांना माहिती, विमानाने प्रवास करताना सिक्युरिटी चेक असतो. सिक्युरिटी चेक का करतात? वा तुम्ही पुढच्या प्रवासाला योग्य आहात की नाही. त्याच प्रकारे हा जो भागवताचा 5म स्कंद आहे हा सिक्युरिटी चेक आहे. कसला सिक्युरिटी चेक आहे? तुमची श्रद्धा आहे का भगवंताच्या वाणीत? तुमची जर श्रद्धा नसेल तर तुम्ही इथे सोडून द्याल. तुम्ही बोगत काय नरक काय असतं, प्रत्येक ते जाऊ द्या. भागवतामध्ये वर्णन येतं. हे आपलं भूमंडल दिसतंय का तुम्हाला? या भूमंडलाचं मी तुम्हाला स्केच दाखवतो. हा मध्ये तुमचा सुमेरू आहे आणि इकडे तुमचे सगळे द्वीप, आयलँड आहेत. आपल्याकडे 7 आयलँड आहेत, सप्तद्वीप आहेत आपल्याकडे. जसे इथे आहेत तसं भूमंडलामध्ये सुद्धा 7 द्वीप आहेत. लक्ष, लाक्ष, रुद्र असे बरेच 7 द्वीप आहेत. आणि एक द्वीप आणि दुसऱ्या द्वीप मध्ये समुद्र आहे. ओके, आलं? तसे 7 द्वीप आहेत तर 7 समुद्र पण आहेत, बरोबर. आता इथे तुम्हाला त्या समुद्रांची लिस्ट दिसेल. तिकडे दिसतंय का तुम्हाला? सगळ्यात वरती कुठला समुद्र आहे सांगा बरं वाचा? सी ऑफ प्युअर वॉटर. आपला समुद्र कसा आहे? खारट, बरोबर. हा कसा आहे? गोड पाण्याचा आहे. त्याच्यानंतर कसला समुद्र आहे? मिल्क म्हणजे अरे दुधाचा भाव माहिती आहे का? किती भाव? 70 म्हणजे दुधाचा समुद्र काही थांबला. बरं जाऊ द्या, पुढचा वाचा. योगड म्हणजे काय? दयाचा एवढं पण नाही फेकायचं. दयाचा समुद्र ते पण जाऊ द्या. पुढे काय भाव चाललंय गीता? नाही वाटतं डुप्लिकेट 400. आम्ही स्टॉलवर 1200 रुपयाने विकलं. आपला जेव्हा स्टॉल लागला 1200 रुपये. ती साधं आमच्या मंदिरात 3200 रुपये किलो पर्यंत गेली. हाताने देशी गाईचं 3200 रुपये. गीतचा समुद्र. एखादा पडला तर मी मरेल का? घेईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय वाटत? सी ऑफ प्रवधी. सगळे प्रवधी जागे झाले. सी ऑफ चालू. आणि अशी गावठी वर का एकदम म्हणजे फ्रेशच वाटलं पाहिजे. आणि उतरत नाही ना चढली की समुद्र. तुम्ही विचार करा, असं पहिले ऍड्रेस दिला असतं तर पाईपलाईन टाकता. सी ऑफ वाईन. त्याच्यानंतर शुगर केन, साखरेचा समुद्र. आणि त्याच्यानंतर कुठला येतो?